नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणमधील तळेगाव चौक परिसरात असलेल्या एका चहाच्या टपरीसमोर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी तुझा मर्डरच करतो अशी धमकी देत फिर्यादी भावाच्या तोंडावर दगडाने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी बोगेश मधुकर मुंगडे वय 20 राहणार नाणेकरवाडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेत नामदेव प्रकाश नाईक वय 24, लोकेश विलास खंडाळे वय 27 आणि दिप्तेश विलास खंडाळे वय 25 या तिघांना अटक केली. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हनुमंत हा येवले चहा समोर उभे होते. यावेळी आरोपींनी पैशांच्या उद्देशाने त्यांना अडवले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी फिर्यादीच्या भावाला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चिडलेल्या आरोपींनी मोठा दगड उचलून फिर्यादीला चिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला आणि परिसरात दहशत निर्माण केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोळ यांनी श्री क्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी दर्शन घेतले. यावेळी त्यांचा सन्मान देवस्थानच्या वतीने शाल, श्रीफळ आणि माऊलींची प्रतिमा देऊन करण्यात आला. न्यायमूर्ती संजय करोळ यांनी यावेळी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की महान विभूती असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी दर्शन घेण्याचे आणि प्रार्थना करण्याची संधी मला लाभली, यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर प्रणालीचा विस्तार आता वेगाने होतो आहे. मात्र ही स्मार्ट यंत्रणा थकबाकीदार ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. वीज बिल भरण्यास थोडाही उशीर झाला तर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सिस्टीमद्वारे वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. स्मार्ट मीटरच्या या नव्या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की वीज कापल्यानंतर ऑनलाईन बिल भरले तरी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी 2 ते 3 तासांचा अवधी लागत आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. एरवी फेब्रुवारी महिन्यात जाणवणारा गुलाबी थंडीचा कडाका आता गायब झाला असून महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा चक्क 35 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला आहे. अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे नागरिक घामाघूम झाले असून उन्हाळ्याचे चटके आत्तापासूनच जाणवू लागले आहेत. हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव सध्या तरी नागरिक घेत आहेत. राजगुरुनगर बसस्थानक परिसरात भोरड्या पक्षी सायंकाळी हजारोच्या थव्यात राहून आकाशात एकाच वेळी दिशा बदलून करत असलेली कसरत पाहण्यासारखी असते. भोरड्या पक्षी हा प्रामुख्याने युरोप आणि आशियातून हिवाळ्यात भारतात येणारा स्थलांतरित पक्षी आहे, जो गुलाबी आणि काळ्या रंगाच्या आकर्षक मिश्रणामुळे ओळखला जातो. हे पक्षी थव्याने राहतात. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 अंतर्गत आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास, लोकाभिमुख महाआरोग्य सन्मान पुरस्काराने राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्राला सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे खेड तालुक्यातून अभिनंदन होत आहे. कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध चाकण वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करत हजारो रुपयांचा दंड वसूल करत असे सायलेन्सर काढून टाकले आहेत. मागील काही दिवसात आंबेठाण चौक, तळेगाव चौक, स्पायसर चौक, आळंदी फाटा भागात चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच सायलेन्सर जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत नागरिकांनी केले आहे. खेड तालुक्यात गाड्यांच्या बाबतीत हौशी कलाकारांची काही कमतरता नाही. याच हौशी गाडी चालकांकडून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्णकर्कश आवाज, फटाक्यांसारखा आवाज, ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत वाहतूक विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम राबवण्यात आली. यात काही बुलेट दुचाकी वाहने ताब्यात घेत या गाड्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून घेण्यात आले व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलेट चालकांवर वाहतूक अंमलदार यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करून या वाहनाचे मूळ सायलेन्सर बसवून तसेच ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाही अशा गाड्यांवर कारवाई करून त्यांना नंबर प्लेट बसवून ही वाहने वाहन मालक यांच्या ताब्यात देण्यात आली. घरगुती गॅसची अवैध रिफिलिंग उघड, चाकण पोलिसांनी घातला छापा. लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस चोरी करणाऱ्या एका तरुणाला चाकण उत्तर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी मोठ्या सिलेंडरमधून छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरत असताना रंगेहात पकडला गेला. पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी राज रामचंद्र राजपूत वय 30 राहणार खंडोबामाळ चाकण याला अटक केली आहे. चाकणमधील खंडोबामाळ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये ही अवैध रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आरोपी विनापरवाना घरगुती ज्वालाग्राही गॅस 16,100 रुपये किमतीच्या लहान टाक्यांमध्ये भरताना मिळून आला. जीवनावश्यक वस्तूंची अफरातफर करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कुरुळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2026 वार्ड प्रभाग रचना विशेष सभा तलाठी दाते यांनी घेतली. या प्रसंगी आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी संचालक, सामाजिक कार्यकर्ते, विशेषतः गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तेजस दत्तात्रय काकडे राहणार वराळे तालुका खेड पुणे यांची विजयी कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेत बॉडीक्राफ्ट जिम महाळुंग येथील तेजस दत्तात्रय काकडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कडाशीवाडी या संस्थेच्या अध्यक्षपदी विशाल पराड यांची व उपाध्यक्षपदी शांताराम श्रीपती खांडेभराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दीपक फाउंडेशन आणि ब्रिज स्टोन हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून चाकण MIDC परिसरातील गरजू नागरिकांसाठी बाह्यरुग्ण, बाळरुग्ण यांच्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये उपस्थित गरजूंवर उपचार करण्यात येत आहेत. मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार आणि योग्य प्रकारे उपलब्ध मेडिसिन वाटप या आरोग्य शिबिरातून करण्यात आले. चाकणमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत केदारे यांचे प्रदीर्घ वैद्यकीय सेवेनंतर सुद्धा बालवैद्यकीय सेवेस मोठे योगदान असल्याचे या शिबिरातून दिसून आले. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत केदारे यांच्या प्रदीर्घ अनुभव आणि आजाराचे अचूक निदान या अनुभवाचा अशा शिबिरातून मोठा फायदा होत असल्याचे नागरिकांनी व या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. SP कार्यालय पुणे येथे पूजा धनवे राहणार आळंदी तालुका खेड यांनी आपल्या पतीच्या खून प्रकरणातील 2 वर्षे फरार असलेल्या आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन केले. सदर आरोपींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा तसेच त्यांना पकडण्यासाठी ठोस व प्रभावी कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. आम्हाला न्याय द्या पप्पाच्या आरोपीला अटक करा. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 फेब्रुवारी 2026 रोजी कांद्याची प्रचंड आवक झाली. कांद्याला प्रतवारीनुसार 10 ते 12 रुपये एवढाच प्रति किलोला दर मिळाल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. कांद्याच्या दरात मागील काही दिवसात सातत्याने घसरण सुरू आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. औद्योगिक परिसरातील अनेक कामगार आरोग्याच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात येत असल्यानं रुग्णालयात लांबच लांब रांगा पाहावयास मिळत आहेत. चाकण ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक महिन्याला तब्बल 11 ते 12 हजार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. चाकणलगतच्या भागात ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी नागरिकांचा चाकण ग्रामीण रुग्णालयामध्येच ओघ दिसून येत आहे. अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर या ठिकाणी आरोग्यसेवा देण्याचा आटोकाट प्रयत्न येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. चाकणमध्ये 100 खाटांचे नवीन सुसज्ज रुग्णालय पुढील काळात होणार असले तरी सध्याच्या चाकण ग्रामीण रुग्णालयावर या अतिरिक्त लोकसंख्येचा मोठा ताण येत आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयात महिन्याला नेमके किती रुग्ण बाह्य रुग्ण विभागात येतात आणि काय काय सुविधा उपलब्ध आहेत याबाबत पुणे लाईव्ह न्यूज यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र जरी चाकणच्या परिसरामध्ये असली तरी त्या भागातूनही खूप मोठ्या प्रमाणावरती रुग्ण जे आहेत लसीकरण किंवा बाकीच्या वेगवेगळ्या कामासाठी आपल्याकडे येतात. काय आकडा काय आहे हो तुमचा? मी डॉक्टर कांबळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चाकण. आपल्याकडे आता बघितलं तर वाढती लोकसंख्या आणि वाढतं औद्योगिकरण याच्यामुळे डेली आपल्याकडं OPDचे म्हणजे OPD बेसिसवर ट्रीटमेंट घेणारे रुग्ण 500 ते 600 येतात. तसेच आपण इमर्जन्सी ट्रीटमेंट, मेडिको लिगल केसेस, पोस्टमॉर्टमचे रुग्ण, अत्यावस्थेत गंभीर अवस्थेत आलेले रुग्ण याची सेवा पण देत असतो. प्रामुख्याने आपल्याला अडचणीचा विषय म्हणजे लसीकरणाचा आहे. लसीकरणासाठी आपण दर बुधवार ठेवलेला आहे. आठवड्यातून एकदा आपल्याकडे लसीकरण होतं. त्यावेळी आपल्याकडे सगळ्या विभागातील सगळ्या कार्यक्षेत्रातील पेशंट येतात, बाळं येतात, त्यांचं लसीकरण आपण करतो. पण गर्दी जास्त असल्यामुळे किंवा रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होतात. तर मी नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये समजा ग्रामपंचायत असेल किंवा सबसेंटरचा एरिया असेल तर तिथं आपलं लसीकरण सबसेंटर मार्फत होत असणार आहे. तिथं माहिती घेऊन तुम्ही जर तिथं घेतली तर तुम्हाला घराच्या जवळ ती सेवा उपलब्ध करण्यात येऊ शकते. दुसरं म्हणजे आपल्या नगर परिषदेमधील
नवनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सहकार्यातून आपल्या नगरपरिषद एरियामधील आपला दवाखाना किंवा UPSC हे हॉस्पिटल चालू होणार आहेत किंवा झालेली पण आहेत. त्याला बळकटीकरणासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी तालुका हेल्थ ऑफिसर आणि आपले सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे सगळे अधिकारी हे सगळे मिळून सहकार्य करून आपण ते आमचंही त्याच्यात सहकार्य असणारच आहे. ते आपण बळकटी करून तिथं वॅक्सिनेशन किंवा इतर उपचाराचं जर सोय केली तर आपल्याला ती जागोजागी उपलब्ध होण्यासारखं आहे. कारण पूर्ण आपल्या चाकणची लोकसंख्या बघता 30 बेडचं हॉस्पिटल फार कमी पडत आहे. या अनुषंगाने आपलं 100 बेडचं हॉस्पिटलचं बांधकामसुद्धा अतिजोमाने चालू आहे. पण जोपर्यंत ते चालू होणार नाही, कार्यान्वित होणार नाही, तोपर्यंत आपल्याला 30 बेडच्या हॉस्पिटलमध्ये सेवा देणं भाग आहे. बरं, आता मागच्या 2 महिन्यातले जर तुम्ही आकडे सांगितले तर किती OPDचे किंवा हे सगळे आकडे काय सांगतात तुमचे? बघा, आता डिसेंबरमध्ये जवळपास 12,400 OPD झालेली आहे. जानेवारीमध्ये 11,230 अशी OPD झालेली आहे. आणि IPDचे रुग्ण बघता आपला 560 IPD रुग्ण झालेले आहेत डिसेंबरमध्ये. आणि जानेवारीमध्ये 484 असे आपले IPD सेवा आहे. आणि इतर आकडे आपले भरपूर काम चालू आहे. साधारण डॉग बाईटचे पेशंट जरी बघितले, आता मध्ये डॉग बाईटचे पेशंट म्हणजे आपल्याकडं रोज डेली 25 ते 30 कुत्रं चावलेले रुग्ण येत असतात. त्यातले काही पिसळलेले कुत्रं चावलेले पण असतात. दुसरं म्हणजे डिलिव्हरीचे पेशंट असतात, TBने ग्रस्त असलेले पेशंट असतात. शासनाचे वेळोवेळी येणारे कार्यक्रम, कॅम्प सगळे आपण प्रभावीपणे राबवतो. गरिबाला सेवा मिळेल, सगळ्या योजना मिळतील, MJPमध्ये सेवा मिळतील किंवा इतर योजना आपण त्यांना लागू कशा पडतील याच्यात प्रयत्नशील असतो. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 फेब्रुवारी 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु गिराईक आज सुद्धा गिराईक बाजारात नाही आहे. त्याच्यामुळे थोडे 10-5% भाव थोडे कमी झालेले आहेत. आज कोबी असेल, कोबी 5 ते 8 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा भाव कमी झालेले आहेत. फुलावर 8 ते 11 रुपये किलो झालेली आहे. वांगीसुद्धा 25-30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव 10-15 रुपये किलो आहे. कारल्याचे भाव 50 रुपये किलो होते, ते आज 30 ते 40 रुपये किलो झालेले. गवारीचे भाव 80 ते 90 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. मिरची, ज्वेलरी मिरच्या असेल, ज्वेलरी मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काळी मिरची असेल, काळी 70 ते 75 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडक्याचे भावसुद्धा कमी झालेले. दोडका 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडासुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. राजमा 40 ते 50 रुपये किलो आहे. पावटा 50 ते 55 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 18 रुपये किलो आहे. घोसाळेसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 10 ते 12 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 60 ते 70 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. वाटाणा 25 ते 28 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्याची स्थिती आहे. पालेभाज्या असेल, त्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल 4 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे चापो असेल, चापोसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारात. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.